नमस्कार मंडळी, कसे आहात? बरं, आज मी बनवते मोटा राईस आणि टोमॅटो सार. मोटा राईस आणि टोमॅटो सार म्हटलं की इकडच्या लोकांचं फेवरेट फूड आहे. तुम्ही त्याच्या बाजूला कुठलेही फूड दुसरं आणून ठेवा, ती लोक पहिला मोटा राईस आणि टोमॅटो सारच खाणार. आणि त्याच्याबरोबर एखादा कुठला छोटा मोठा फिश फ्राय म्हणा किंवा चिकन कबाब म्हणा, चिकन फ्राय म्हणा, असं काय असेल तर वाह, अजूनच मजा. आणि इकडच्या लोकांना मोटा राईस आणि टोमॅटो सार म्हटलं की खूपच एकदम आवडीचा पदार्थ. बरं, जेवण बनवता बनवता मी डॉक्टर राजकुमारची मूवी बघत होती आणि मला ह्याची मूवी खूप आवडतात. अधूनमधून मी ह्याची मूवी खूप बघत असते. आता मी टोमॅटो सारसाठी 2 टोमॅटो उकळत ठेवलेले आहेत आणि त्याच्याबरोबर 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. हे चांगले 5 मिनटं उकळू द्या आणि त्याच्यानंतर मिक्सीला ग्राइंड करायचं आहे. पूर्वी ही लोक काय करायचे, टोमॅटो आणि ओनियन बारीक कापून आणि हिरवी मिरची स्मॅश करायचे हातानेच आणि नंतर मग त्याला राई आणि कढीपत्ता, लाल तिखट आणि हळद असं टाकून, हळद पण नाही, फक्त लाल तिखट असं टाकून फक्त फोडणी द्यायची आणि ओनियन. पण आता काय, काळाच्या हिशोबाने सगळं चेंज होतं ना, सगळं नवीन नवीन. आता सगळं एकत्रच टोमॅटो मिरची बॉईल करायचं, मिक्सीला लावायचं, कांदा, राई आणि कढीपत्ता सगळं टाकून फोडणी द्यायची. लाल तिखट टाकायचं नाही. मिरची टाकली आहे ना सुकी मिरची बॉईल करतानाच, तर लाल तिखट नाही. हळद पण मी टाकलेली नाही आहे. मस्त उकळी येऊन दिलेली आहे. छानपैकी त्यात मीठ टाकलेलं आहे. नंतर गॅस बंद करून मी कोथिंबीर सर्व केलेली आहे. मस्त दिसतंय ना कलर. मसाला वगैरे टाकायची गरजच नाही. एकदम सिंपल रेसिपी आणि टेस्ट एकदम मस्त लागते. मोटा राईस बरोबर तुम्ही कधीतरी अशी टोमॅटो सार बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल, है ना. ह्याच्या आधी पण मी टोमॅटो सारची रेसिपी टाकलेली आहे. मोठा व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. मोटा राईस मस्त दिसतंय ना, खायला पण खूप छान आहे आणि डायजेस्टला पण खूप छान आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी कशी आहे. आणि टोमॅटो सार आणि असं मोटा राईस बनवून बघा आणि त्याच्याबरोबर फ्राय काहीतरी असेल तर अजूनच मजा. तुम्ही सुरण फ्राय पण खाऊ शकता किंवा दुसरं व्हेजमध्ये पण काही पण फ्राय, पोटॅटो फ्राय, सुरण फ्राय असं खाऊ शकता. बाय.